सेकंड गेसिंग म्हणजे काय? सेकंड गेसिंग म्हणजे एखादा निर्णय झाल्यानंतर त्याबद्दल शंका घेणे, पुन्हा विचार करणे किंवा त्यावर टीका करणे. विशेषतः तो निर्णय घेतल्यानंतर काही वेळाने, जेव्हा निकाल दिसू लागतात. हे दोन प्रकारांमध्ये वापरले जाते. 1. इतरांच्या निर्णयावर शंका घेणे किंवा टीका करणे. कोचने स्टार खेळाडूला बाहेर काढल्याचा निर्णय आता सगळे सेकंड गेस करत आहेत. इथे लोक कोचच्या निर्णयावर शंका घेत आहेत. 2. स्वतःच्याच निर्णयावर शंका घेणे. नवीन नोकरी स्वीकारल्यावर मी सतत सेकंड गेसिंग करत आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या निर्णयाबद्दल खात्री वाटत नाही. कथा, श्रेया आणि तिचा निर्णय. श्रेया ही एक हुशार आणि आत्मविश्वासू तरुणी होती. तिला 2 कंपन्यांकडून नोकरीची ऑफर आली. एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी आणि एक नवीन स्टार्टअप. तिने विचारपूर्वक निर्णय घेतला आणि स्टार्टअपने तिला दिलेला प्रोजेक्ट लीड चा रोल स्वीकारला, कारण तिला आव्हानं हवी होती आणि शिकायला संधी हवी होती. पहिल्या काही आठवड्यांनंतर तिला काही अडचणी आल्या. टीमने डेडलाईन मिस केल्या. एका प्रोजेक्टमध्ये क्लायंट नाराज झाला. श्रेयाने लगेचच सेकंड गेसिंग सुरू केली. मी चुकीचा निर्णय घेतला का? कदाचित मला ती मोठी कंपनी निवडायला हवी होती. तिने आपला आत्मविश्वास गमावला, टीमशी संवाद कमी केला आणि हळूहळू तिच्या कामावर परिणाम होऊ लागला. तिला जेव्हा पुढचा मोठा प्रोजेक्ट द्यायचा विचार झाला, तेव्हा मॅनेजमेंट साशंक राहिले. काही महिन्यांनंतर तिच्या एका सहकार्याने तिला स्पष्ट सांगितले, तू सुरुवातीला खूप उत्साही होतीस, पण आता तू स्वतःवरच विश्वास ठेवत नाहीस. श्रेयाला लक्षात आलं की तिचं सेकंड गेसिंग करणं, स्वतःच्या निर्णयावर शंका घेणं तिच्या यशात अडथळा बनलं होतं. ती स्वतःचा दृष्टिकोन बदलते, निर्णयावर ठाम राहते आणि परत आत्मविश्वासाने काम सुरू करते. या कथेतून काय शिकता येतं? सेकंड गेसिंग केल्याने निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. ते कामगिरीवर वाईट परिणाम करू शकतं. प्रत्येक निर्णय योग्य की अयोग्य हे त्याच्या परिणामांवर अवलंबून असतं. पण शंका घेत राहिल्यास आपण संधी गमावतो. सेकंड गेसिंग केल्याने फक्त निर्णयच नाही, तर आपला आत्मविश्वास, टीमवरचा प्रभाव आणि यशाच्या संधी हरवतात. चुका होणं स्वाभाविक आहे, पण त्यांच्यावर शिकून पुढे जाणं गरजेचं आहे. स्वतःवरचा विश्वास हे कोणत्याही यशाचं पहिलं पाऊल आहे.